साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता जाहीर करावा, तसंच या वर्षीच्या उसाला 3500 रुपये अशी पहिली उचल द्यावी, या मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन छेडलं होतं. तब्बल 9 तास काल पुणे बेंगलोर महामार्ग रोखून धरल्यानंतर अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले. गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी 3000 पेक्षा कमी उचल दिलेली आहे त्यांनी प्रति टन 100 रुपये आणि ज्यांनी 3000 रुपये दिलेत त्यांनी किमान आणखी 50 रुपये देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी मंजुरी दिल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. याशिवाय यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना FRP हा 100 रुपये जास्त देण्याचं सुद्धा कारखान्यांनी मान्य केलंय, असं सुद्धा शेट्टींनी सांगितलंय. त्यामुळे उसाचा गाळप हंगाम सुरू होण्याचा मार्ग हा आता मोकळा झालेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये ऊस हंगाम आणि आंदोलन हे सूत्रच झाले असं चित्र दिसतंय. कारण गाळप हंगाम सुरू झाला की प्रत्येक वेळी ऊस आंदोलन हे छिडतच असतं. मात्र असं का होतं? ऊस दरासाठी शेतकऱ्यांना दरवर्षीच आंदोलन का करावं लागतं? आणि हे आंदोलन निव्वळ राजकारणासाठी आहे की त्यांच्या मागण्यांमध्ये खरंच काही तथ्य आहे? नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात की स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उसाला 3500 रुपये उचल देण्याची मागणी केलेली ती किंमत नेमकी कशी ठरते. तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत या काळामध्ये उसाचा गाळप हंगाम सुरू असतो. यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी FRP हा जाहीर केला जातो. FRP म्हणजे काय? तर फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस, अर्थात रास्त आणि किफायतशीर दर. सोप्या भाषेत सांगायचं तर साखर कारखान्यांनी उसाला दिलेला प्रति टनाचा दर, उसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरती साधारण 15% नफा हा गृहीत धरून FRP हा ठरवला जातो. 2009 पूर्वी ऊस दर नियंत्रण कायदा 1966च्या खंड 3 मधील तरतुदीनुसार केंद्र सरकार साखरेच्या प्रत्येक हंगामासाठी उसाची स्टॅच्युटरी मिनिमम प्राइस म्हणजेच SMP निश्चित करायचं. पण सरकारने ऑक्टोबर 2009 रोजी ऊस दर नियंत्रण कायद्यात दुरुस्ती केली. या कायद्यामध्ये ऊस उत्पादकांचा खर्च हा लक्षात घेऊन माफक नफा मिळवण्याची तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार साखरेच्या हंगामाचा FRP हा निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारचा कृषी आयोग हा दर ठरवत असतो. कारखाने कायद्याने FRP पेक्षा कमी दर हा देऊ शकत नाहीत. पण FRP पेक्षा जास्त दर द्यायचा असेल तर राज्य सरकार किंवा साखर कारखाने तशी तरतूद करू शकतात. आता या नियमानुसारच 2023-24च्या हंगामासाठी उसाला प्रति टन 3150 रुपये FRP जाहीर करण्यात आली आहे. कारखान्यांना प्रति टन 3150 रुपये देणं हे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु ही FRP फक्त 10.25 रिकव्हरी असलेल्या उसालाच मिळणार आहे. 1 टन उसामागे किती किलो साखर तयार होते यावरनं उसाची रिकव्हरी ठरत असते. 1 टन उसामागे जर 100 किलो साखर तयार झाली तर रिकव्हरी ही 10 मानली जाते. परंतु कारखान्यांनी उसाला 3500 रुपये पहिली उचल द्यावी, तसंच उसाला गेल्या वर्षी तोडला गेलाय त्याला 400 रुपये अधिकचा भाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. मागच्या वर्षी साखरेचे भाव चांगलेच तेजीत राहिले, परंतु त्याचा फायदा कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिला नाही असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या उसासाठी 400 रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी ही शेतकरी संघटनेकडून केली जात होती. याशिवाय केंद्र सरकार FRP ठरवताना देशाचा विचार करून तसा FRP ठरवतं. पण महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेश तसंच बिहारमध्ये मजुरीच्या दरांमध्ये ही तफावत आहे. तसंच महाराष्ट्राचा साखर रिकव्हरी रेट हा सुद्धा जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या उसाला जास्त FRP मिळावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. वाहतूक खर्चात झालेली वाढ असेल, मजुरीत झालेली वाढ असेल, तसंच पावसामुळे उसाच्या उत्पादनावर झालेला परिणाम आणि साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात असलेले तेजी या लक्षात घेता सरकारला 3500 रुपये हा FRP देणं अवघड नाहीये अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. परंतु कारखाने आणि कारखानदार मात्र याला विरोध करत होते. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिनाभरापासून यात्रा काढत, कारखान्यांना भेटी देत, शेतकऱ्यांना एकत्र करत आपले प्रयत्न चालू ठेवले होते आणि या प्रयत्नांना, या आंदोलनाला अखेर यश आले. कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये तडजोड होत शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षाच्या उसाला 100 रुपये आणि या वर्षीच्या उसाला FRP ही अधिक 100 रुपये देण्याचं कारखान्यांनी मान्य केलंय. त्यामुळे या वर्षीच्या उसाचा प्रश्न सुटलाय असं म्हणत अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. पण शेतकरी आणि कारखानदार यांच्यातल्या वादाचं हे काही एकमेव कारण राहिलेलंच नाहीये. FRPचा पहिला प्रश्न जरी सुटला असला तरी कारखाने आणि शेतकरी यांच्यातल्या वादाचं दुसरं कारण म्हणजे कारखान्यांचं राजकारण. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 192 साखर कारखाने आहेत. यापैकी 97 हे खासगी आहेत तर 95 सहकारी आहेत.
प्रत्येक कारखान्याचं स्वतःचं कार्यक्षेत्र आहे. सहकारी साखर कारखान्यात शेतकरी हे सभासद असतात. ठराविक रक्कम देऊन ते कारखान्याचे शेअर्स घेत असतात. या कारखान्यांमध्ये दर 5 वर्षांनी रीतसर कारखान्याच्या निवडणुका होत असतात. स्थानिक कारखान्यांवर ज्यांची पकड असेल त्याची विधानसभा मतदारसंघावर पकड असेल असं चित्र महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून तयार झालंय. राजकारण्यांची साखर कारखान्यांवर सत्ता असते. राजकीय नेत्यांशी संबंधित महाराष्ट्रात अनेक कारखाने सुद्धा आहेत. मतदारसंघ बांधायचा असेल तर साखर कारखान्याचं राजकारण हे महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांना कामी आल्याचं आपण इतिहासातही पाहिलंय. आता एखादा शेतकरी जर कारखान्यावर निवडून आलेल्या पॅनलच्या विरोधातला असेल तर जाणून बुजून त्याच्या शेतीवरती टोळी पाठवली जात नाही. कारखाना हा त्याचा ऊस नेत नाही किंवा ऊस नेण्यासाठी त्याला त्रासही दिला जातो. याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे शेअर्स असतात त्यांचा ठराविक ऊस FRP ने घेतला जातो आणि बाकीचा ऊस कमी दराने नेला जातो. सगळाच ऊस FRP ने न्यायचा असेल तर शेतकऱ्याला आणखी शेअर्स घ्यायला लावले जातात. सहकारी साखर कारखान्यांच्या एका शेअर्सची किंमत ही साधारणतः 15,000 रुपये इतकी आहे. काही खासगी साखर कारखाने शेतकऱ्यांकडून अनामत रक्कम म्हणून 25,000 रुपये ठेवून घेतात. साखर कारखाने शेतकऱ्यांकडून कमी दराने ऊस खरेदी करतात आणि त्यापासून वेगवेगळी उत्पादनं तयार करून जास्त किमतीला ती बाजारात विकतात. अशी परिस्थिती असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. यामध्ये साखर असेल, अल्कोहोल असेल, वीज निर्मिती, मळी असे एकूण 28 वेगवेगळे प्रोडक्ट्स हे साखर कारखाने तयार करत असतात. आता एवढी उत्पादनं कारखान्यात घेतली जात असतील म्हणजे प्रत्येक कारखाना फायद्यात जात असेल असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाहीये. अनेक सहकारी साखर कारखाने फक्त आणि फक्त ढिसाळ कारभारामुळे कर्जात बुडालेत आणि मग यातला दुसरा टप्पा पुढे येतो. तो म्हणजे हळूहळू हे सहकारी साखर कारखाने बंद पडतात. राजकारणी ते विकत घेतात किंवा खासगी तत्वावर चालवण्यासाठी घेतात. खासगी तत्वावर ते कारखाने आजही सुरू आहेत. त्यातले काही कारखाने चांगले चालतायत आणि हेच राजकारणी आणि खासगी कारखान्यांची लॉबी उसाला अधिक भाव मिळू देत नाहीये असा आरोप विविध शेतकरी संघटना करतात. नंतर हेच राजकारणी आणि कारखानदार प्रत्येक शेतकरी आंदोलनाला राजकीय रंग देऊन ते बदनाम करण्याचा कटही रचतात असाही आरोप होतो. आता हे आंदोलन सुद्धा अशाच प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. तेव्हा मात्र तुम्ही शेतकऱ्याला 3,050 रुपये पहिली उचल द्या, मी लोकसभा निवडणुकीतनं माघार घेतो अशी घोषणाच राजू शेट्टी यांनी करून टाकली. त्यामुळे हे आंदोलन रोखणं हे कारखानदार आणि सरकारसाठी सुद्धा जड गेलं. यावर्षी कमी पावसामुळे बाकी पिकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना उसामधून प्रतिटन 100 रुपये अधिक मिळत असल्यानं त्यांची दिवाळी गोड नाही पण संक्रांत तरी गोड होणार आहे इतकं मात्र नक्की आहे. बाकी तुमच्या भागातील साखर कारखाना FRPच्या प्रमाणात उसाला प्रतिटन किती भाव देतोय, तसंच राजू शेट्टी यांनी केलेले हे आंदोलन आणि साखर कारखान्यांनी दिलेली भाववाढ याबाबत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.